पीक विमा सर्वेक्षणासाठी पैशांची मागणी, भूलताफा देऊन शेतकऱ्यांची लुबाडणूक, अवकाळीमुळे नुकसान त्यात आर्थिक भूर्दंड, 55,000वर नुकसानीची पूर्वसूचना. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. व्याजासह पीक कर्जफेड नंतरच मिळवा व्याजमाफी. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांना व्याजमाफी योजनेचा लाभ घेण्याकरता पीक कर्जाची रक्कम व्याजासह 31 मार्च पर्यंत भरावी लागेल. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. पीक विमा 1 रुपयात आणि मजुरासाठी 400 खर्च, विमा धारकांकडून शेतकऱ्यांची लूट. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. जिल्ह्यातील 20,566 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार 24 कोटींची मदतीचा प्रस्ताव. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. पीक विमा द्या नाहीतर शिवसेना स्टाईल आंदोलन. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसानीच्या आकड्यात वाढ, 31,150 शेतकऱ्यांचे नुकसान, आठवडाभरात अंतिम अहवाल. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. वर्षभरापूर्वी मंजूर पीक विम्याचा 123 कोटींचा परतावा आता मिळणार, 79,000 शेतकऱ्यांना दिलासा, कंपनीला रक्कम देण्यास शासनाची मान्यता. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. आजपासून 1.27 लाख साड्यांचे रेशन दुकानातून मोफत वाटप, होळीचा रंग होणार गडद, सोमवारी तालुक्याच्या गोदामात पोहोचले आहेत गठ्ठे. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. 100% अनुदानावर 147 महिलांना मिळणार आहे पीठगिरणी. जिल्हा परिषद मध्ये 20% सेस फंडातून 238 मागासवर्गीयांना मिळाले आहे याचा लाभ.